नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीनमध्ये। तर आज मी बनवणार आहे स्पेशल आर्मी थीम केक। आणि हा केक मी माझ्या मिस्टरांसाठी बनवलेला आहे, कारण 14 जानेवारी त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्यासाठी मी हा स्पेशल केक रेडी केला होता, परंतु व्हिडिओ पाठवायला थोडा वेळ झाला, त्याबद्दल सॉरी। आणि हा केक मी त्यांना सरप्राईज म्हणूनच तयार केला होता, त्यांना माहीतसुद्धा नव्हतं। तर बघा, चला मग वेळ न लावता सुरुवात करूया। यासाठी हा केक बनवण्यासाठी मी कोणत्याही फाउंडंटचा उपयोग केलेला नाही, तर जो आपला स्पंज असतो त्याच्यापासूनच मी हे रेडी केलेलं आहे। तर बघा, यासाठी मी 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेलं होतं, व्हॅनिला प्रीमिक्स, आणि त्याच्यापासून हा स्पंज रेडी करून याच्या मी 4 लेयर्स कट केल्या होत्या आणि याच्यात एक लेयर्स मी साईडला काढून ठेवली होती आणि ज्या उरलेल्या 3 लेयर्स होत्या त्यापासून आपण हे केक तयार करणार आहोत। तर बघा, मी हा पायनॅपल फ्लेवरचा केक तयार करणार आहे। यासाठी मी पायनॅपल क्रश टाकून हे शुगर सिरप रेडी केलं होतं आणि आता आपण याच्यावरती व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे। तर बघा, आता पायनॅपल क्रश टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित स्प्रेड करून द्यायचं, जेणेकरून पूर्ण फ्लेवर आपल्या केकमध्ये व्यवस्थित उतरेल। तर त्याच पद्धतीने मी सेकंड लेअरसुद्धा ठेवून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने आपण हा केक रेडी करायचा आहे। तर बघा, आपण हा केक बनवण्यासाठी कोणत्याही फाउंडंटचा उपयोग केलेला नाही, तर काहींच्याकडे फाउंडंट अवेलेबल नसतात किंवा ज्यावेळेस केकची ऑर्डर येते त्यावेळेस पटकन असा आपण फाउंडंट आणू शकत नाही, तर त्यासाठी ही खास ट्रिक तुमच्यासाठी मी सांगणार आहे। तर याचा नक्की उपयोग करा, तुम्हाला याचा फायदाच होईल आणि होम बेकरसाठी तर ही छान अशी ट्रिक आहे। तर बघा, या केकला मी व्यवस्थित असं क्रम कोट करून घेतलेला आहे आणि क्रम कोट करून झाल्यानंतर मी हा केक 1 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता। आणि बघा, आता याचा आपण फायनल आयसिंग करून घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने क्रीम टाकून घ्यायची आहे किंवा तुम्ही पायपिंग बॅगमध्ये सुद्धा क्रीम भरून याला फायनल आयसिंग देऊ शकता। तर मी आता स्पॅच्युलाचाच उपयोग केलेला आहे आणि अशा पद्धतीने याला फायनल आयसिंग देत आहे। तर बघा, या केकला मी सिलिकॉन ब्रशचा उपयोग करून डिझाईन रेडी केली होती, त्यामुळे मला याला आयसिंग करण्याची जास्त गरज पडली नाही। तर बघा, अशा पद्धतीने मी हा सिलिकॉन ब्रश घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने मी याच्यावरती डिझाईन करून घेतलेली आहे। तर खूप छान अशी डिझाईन रेडी होते। तर खालच्या साईडला सुद्धा मी अशाच पद्धतीने ब्रशने अशा पद्धतीने डिझाईन करून घेणार आहे। तर बघा, हा माझा केक रेडी झालेला आहे। तर आता बघा, जो मी केकची फर्स्ट लेअर ठेवून दिली होती ती अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित याचा चुरा करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये खास स्पेशल म्हणजे आपण याच्यामध्ये न्यूट्रल जेल यूज करणार आहोत। तर न्यूट्रल जेलमुळे आपला हा स्पंज आपल्या हाताला चिकटणार नाही आणि हा स्पंज कलरला सुद्धा डाऊन होणार नाही, तर आहे असाच कलरला राहील। तर बघा, अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। तर हाताने व्यवस्थित मिक्स जास्त होत नाही, तर त्यासाठी आपण इथे खास ट्रिक वापरणार आहोत। तर आपण कोणतंही बेलन घेऊन किंवा पाईप घेऊन अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपला हा सुंदर डो तयार होतो। नंतर मी आता थोडासा सेपरेट काढून ठेवलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण ग्रीन कलर मिक्स करायचा आहे। हा माझा ग्रीन जेल कलर आहे, तर शक्यतो लिक्विड कलर वापरू नका। तर मी हा जेल कलर यूज केलेला आहे आणि अशा पद्धतीने याचा रोल बनवून घेणार आहे आणि हा कलर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर आपण याच्यापासून रणगाडा बनवणार आहोत, तर त्यासाठी मी हा ग्रीन कलर मिक्स केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण ह्या स्क्रॅपरच्या मदतीने याला व्यवस्थित असं मिक्स सुद्धा करू शकतो। तर यापासून मी रेक्टँगल आकाराचा शेप बनवलेला आहे आणि याच्यावरती आपण सर्कल आकाराचे 2 रोल बनवून घेणार आहोत आणि याच्यावरती आपण व्यवस्थित ठेवून देणार आहोत। तर बघा, पहिला रोल थोडा मोठा घ्यायचा आणि दुसरा त्याच्यापेक्षा साईजला छोटा असेल असा बनवायचा आणि याच्यावरती व्यवस्थित चिकटवून द्यायचा आणि हे सहजरित्या चिकटवलं जातं। तर यासाठी आपल्याला पाण्याचा किंवा कशाचा वापर करायची गरज नाही लागत। नंतर बघा, आता मी ब्लॅक कलर घेऊन अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि ब्लॅक कलर टाकून याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे। आणि नंतर मी फ्रॉकच्या मदतीने याच्यावरती अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेत आहे।
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जास्त पूर्ण कट करायचं नाही आहे, तर हलक्याच हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे आपण याच्यावरती ठेवून घेणार आहोत। तर बघा खूप छान असा हा रणगाडा तयार होईल। तर बघा असं व्यवस्थित सहजरित्या चिकटवलं जातं हे। तर बघा अशा पद्धतीने हा दिसत आहे। तर याचं अजून काम बाकी आहे। तर आपण आता याला चाके काढून घेणार आहोत। त्यासाठी आपण आता बघा ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि हा स्पॉन्ज ब्लॅक कलरचा तयार करून मी याच्यावरती जे आपलं छोटं नोजल असतं त्याने छोटे छोटे सर्कल काढून घेणार आहे। याने आपल्या या गाडीची चाके तयार होतील। तर बघा अशा पद्धतीने हा गोल रेडी होईल आणि हे आपण सर्कल याच्यावरती चिकटून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने जरी प्रेस केलं तरी हे सहज चिकटून जातं। तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी याच पद्धतीने व्यवस्थित असं चिकटून घेणार आहे आणि नंतर याच्यावरती सुद्धा आपल्याला एक छोटासा सर्कल घेऊन अशा पद्धतीने चिकटून घ्यायचा आहे। तर बघा हा आपला छोटासा रणगाडा तयार झालेला आहे। किती क्यूट दिसत आहे ना, तुम्ही पाहू शकता। तर बघा आता नंतर मी एक स्टिक घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे फाउंडंट टाकून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी ग्रीन कलर मिक्स केलेला आहे आणि आपण हे फ्रॉकच्या सहाय्याने अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला पुढच्या साईडला अशा पद्धतीने स्टिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे खाली पडणार नाही। त्याच्यामुळे मी ही स्टिक याच्यामध्ये घातलेली आहे। नंतर मी ब्लॅक कलरचंच घेतलेलं आहे आणि याचा अशा पद्धतीने रोल करून घेतला आहे छोटासा आणि ही आपल्याला एक प्रकारची छोटीशी रोलिंग तार बनवून घ्यायची आहे आणि ही याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। तर बघा किती क्यूट असा हा रणगाडा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने आपला तयार आहे हा छोटासा रणगाडा। तर आता आपण नेक्स्ट राहिलेल्या वस्तू बाकीच्या करून घेऊया। तर बघा आता मला छोटे छोटे बॉम्ब बनवून घ्यायचे आहे। तर याच्यासाठी मी ब्लॅक कलरचा रोल बनवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याला आपण स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा चमच्याच्या सहाय्याने याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि हे आपला छोटासा बॉम्ब रेडी झालेला आहे। तर बघा आता आपण बंदूकमधल्या ज्या गोळ्या असतात त्या बनवून घेणार आहे। तर याच्यामध्ये मी ब्राऊन कलर मिक्स केलेला आहे या प्रीमिक्समध्ये स्पॉन्जमध्ये आणि अशा पद्धतीने हा शेप देऊन घेतलेला आहे बंदुकीच्या गोळ्यांचा आणि याच्यावरती आपण गोल्डन स्प्रे डस्ट करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रॉपर बंदुकीची गोळी दिसेल। तर बघा खूप छान असं फाउंडंट यूज न करता आपण स्पॉन्जपासून सुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन हे शेप बनवून घेऊ शकतो, तुम्ही पाहू शकता। तर बघा मी जे बॉम्ब बनवले होते ते चुकीचे होते बहुतेक। तर बघा मी नेटवरती सर्च केल्यानंतर मला कळालं थोडासा ग्रीन कलर असतो त्याला आणि नंतर वरती थोडा ब्राऊन किंवा ब्लॅक कलर असा असतो। तर ते मी व्यवस्थित असं बनवून घेतलेलं आहे ते सुद्धा। तर तुम्ही पाहू शकता हे आपले सर्व तयार झालेले आहे। तर हे छोटेसे बॉम्ब आहेत, या बंदुकीच्या गोळ्या आहेत आणि हा आपला छोटासा छान असा रणगाडा तयार झालेला आहे। आता हे सर्व आपण आपल्या केकवरती प्लेस करून घेणार आहोत। तर हा माझा केक फ्रीजमध्ये मी व्यवस्थित सेट केलेला आहे। तर पहिल्यांदा आपल्याला बॉर्डरला डिझाईन काढून घ्यायची आहे, खालच्या बॉर्डरला। याच्यासाठी मी ब्राऊन कलर क्रीममध्ये मिक्स केलेला आहे आणि अशा पद्धतीने याला स्टार नोझलने छोटे छोटे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत। तर याच्यामध्ये आपण डायरेक्ट कलर सुद्धा यूज करून ब्राऊन आणि ग्रीन कलर यूज करून अशा पद्धतीने शेप देऊ शकतो, परंतु असे डॉट्स दिल्यानंतर आपल्या केकला पण लुक खूप छान आला होता। तर बघा थोडी जागा सोडून मी अशा पद्धतीने
याला स्टार नोझलने छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेले आहेत। आता नंतर ग्रीन कलरची क्रीम मी रेडी केलेली आहे आणि याने सुद्धा स्टार नोझलचाच यूज करून मी अशा पद्धतीने याला पूर्ण कव्हर करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली ही पूर्ण केकची व्यवस्थित अशी बॉर्डर तयार होणार आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ही बॉर्डर आपल्याला दिसत आहे आणि व्यवस्थित असं कव्हर करून घ्यायचं आणि थोडा सुद्धा आतमध्ये आपला क्रीमचा कलर दिसला नाही पाहिजे। तर बघा हा माझा पूर्ण बॉर्डर रेडी झालेली आहे। आता वरच्या साईडला मी काही बिस्किट घेतलेली आहेत आणि याचा चुरा करून घेणार आहे। तुम्ही कोणतीही बिस्किटे घेऊ शकता। तर मी इथं पार्लेजी बिस्किटचे 2 पीस घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हातानेच क्रश केलेला आहे आणि त्या क्रश केलेल्या चुऱ्यामध्ये मी ग्रीन आणि ब्राऊन कलर टाकून घेतलेला आहे। तर बघा आता जे आपण बनवून घेतलं होतं ते सर्व आपल्या केकवरती व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या चॉईसने कुठेही सेट करून घेऊ शकता। तर मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण जो क्रश तयार केला होता बिस्किटांच्या चुऱ्यापासून तो याच्यावरती टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर बघा खूप छान असं हे बॅकग्राऊंड थोडक्यात तयार होईल, म्हणजे जी जमीन असते फौजी लोकांच्या लढण्यासाठी ते अशाच पद्धतीची थोडी बहुत असते। तर मी त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याला मी पूर्ण व्यवस्थित असं कव्हर करून घेणार आहे। तर बघा हा माझा केक रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि मी नंतर माझ्या मिस्टरांचं नाव टाकून हा स्पेशल असा केक त्यांच्यासाठी बनवलेला आहे। तर तुम्हाला माझा हा केक व्हिडिओ कसा आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर खूप छान असा केक आपला रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि जे आपण बिना फाउंडंटचा वापर करता जे बनवलेलं होतं ते सुद्धा खूप क्यूट दिसत आहे।